The next point in the CPP is strings. String means character array. Character array is nothing but a string. Okay, array means what? It contains the n number of elements or number of elements of same data type. Okay, so character array contains all the elements of the character. Okay, so string means what? More than one character enclosed in double quote. So this is string. For example, A, B, C, D, E. String. A10, any character enclosed in double quote is a string. Okay, so character array means what? की n number of element असणार सेम टाइपचे, दॅट इज कॅरेक्टर टाइपचे. सो इथे बघा स्ट्रिंग म्हणजेच काय झाले, टोटल ही स्ट्रिंग आहे टोटल 4 कॅरेक्टरची, ही स्ट्रिंग आहे टोटल 5 कॅरेक्टरची. ओके, सो कॅरेक्टर array means nothing but a string. Okay, same you have already studied in C. Okay, so first we will see the same C concepts about the character array and then the string object, which is the concept of the C++. Okay, so first we will study how to declare a character array, how to scan the character array or how to scan the string. Okay, string handling functions, basic string handling function, and after that we will switch over the CPP string. Okay, so first character array means nothing but a string. String is a sequence of characters. We can say more than one character or a sequence of characters enclosed in double quote. Okay, so examples for the string are any character, suppose Deepika, space दिलं खराडे. So space is also character. So this is a string. More than one word ची पण string असू शकते. Hello, string. Okay, hello space how are you. This is also string. Okay, so CPP मध्ये तुम्ही काय केलं, आतापर्यंत जे प्रोग्राम केले त्याच्यामध्ये तुम्ही स्कॅन केलं वन कॅरेक्टरची स्ट्रिंग. ओके, क्लासमध्ये जसं तुम्ही नेम टाकले, क्लास स्टुडंट आहे तर स्टुडंटचं नेम टाकलं. ओके, सो आपण काय केलं की स्टुडंटचं नेम जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण एक कॅरेक्टर array डिक्लेअर केला. Okay, so this character array is nothing but what? String, because it contains the number of characters. Okay, so string means what? Sequence of characters enclosed in a double quote. Okay, now how to declare or how to initialize the string. Okay, so any string, so character array आहे. Suppose आता मला एक string घ्यायची आहे, so मी maximum number of तुम्ही 50 characters enter करू शकता आणि त्याच्यापेक्षा कमी पण करू शकता. ओके, सो char s1 of 50 केलं. ओके, मीन्स काय होतं बघा, s1 हा array आहे, सो त्याला 0 पासून जेव्हा तुम्ही कॅरेक्टर array डिक्लेअर करता ऑफ एनी साइज तेव्हा 0 पासून अप टू द दॅट साइज पर्यंत. सो साइज काय केलेली आपण 50, सो अप टू द 49 मेमरी अलोकेशन होतं. आणि लाईक इंटिजर अँड फ्लोट array, जर इंटिजर array असेल तर जोपर्यंत आपण array मध्ये व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत गार्बेज व्हॅल्यू असते. गार्बेज व्हॅल्यू इट मे बी 0, एनी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह नंबर. ओके, बट कॅरेक्टर array असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, नल कॅरेक्टर असतं. गार्बेज व्हॅल्यूच्या ऐवजी काय असतं, नल कॅरेक्टर असतं. ओके, आता बघा हे झालं स्ट्रिंग डिक्लेरेशन. डिक्लेरेशन नंतरचा हा काय झालं, मेमरी अलोकेशन. नाऊ आता सपोज मला स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू टाकायचे आहे, सो असाइनिंग व्हॅल्यूज टू द स्ट्रिंग और अ कॅरेक्टर array मीन्स इनिशियलायझेशन ऑफ अ कॅरेक्टर. तर तुम्ही इनिशियलायझेशन दोन वेनी करू शकता. कंपाईल टाइम मीन्स स्ट्रिंगची व्हॅल्यू तुम्ही कंपाईल टाइम घेऊ शकता आणि रन टाइम घेऊ शकता. कंपाईल टाइम मीन्स व्हॉट, प्रोग्राम कंपाईल केल्यानंतरच मेन मेमरी मध्ये व्हॅल्यू स्टोअर होणार. आणि रन टाइम मीन्स व्हॉट, पर्टिक्युलर स्ट्रिंगला किंवा कॅरेक्टर arrayला व्हॅल्यू जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार आफ्टर दॅट व्हॅल्यू इज अलोकेटेड और इनिशियलाइज टू दॅट पर्टिक्युलर स्ट्रिंग. ओके, सो कंपाईल टाइम कसं करणार बघा, त्याच्यासाठी तुम्ही परत डिक्लेअर करणार array. सपोज आता हे जस्ट मी सुरुवातीला डिक्लेरेशन सांगितलं. नाऊ आता कंपाईल टाइम जर तुम्हाला इनिशियलायझेशन करायचं असेल म्हणजे असाइनिंग व्हॅल्यूज टू द कॅरेक्टर array और स्ट्रिंग, तर तुम्ही इथे काय देणार, सपोज तुम्ही टाकलं इथे
हॅलो. सो दिस इज अ कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. सो कंपाइल टाइम इनिशियलायझेशन मध्ये काय होणार बघा. सो तुम्ही आता कॅरेक्टर ॲरे किती साईजचा डिक्लेअर केलेला आहे, मॅक्स 50. सो S1 ऑफ 0 पासून अप टू S1 ऑफ 49 पर्यंत ऑल कॅरेक्टर्स मध्ये नल व्हॅल्यू असणार आणि त्यातल्या तर तुम्ही व्हॅल्यू काय टाकलेली आहे, हॅलो. सो 0th पोझिशनला H जाणार, फर्स्ट पोझिशनला E जाणार, सेकंडला L, थर्डला L आणि फोर्थला O. ओके. सो इथे जाणार H, S1 ऑफ 1 मध्ये जाणार E, S1 ऑफ 2 मध्ये जाणार L, S1 ऑफ 3 मध्ये पण जाणार L, S1 ऑफ 4 मध्ये जाणार O आणि S1 ऑफ 5 पासून ते 49 पर्यंत नल कॅरेक्टरच असणार. ओके. सो हे झालं कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. सो कंपाइल टाइम इनिशियलायझेशन नंतर जेवढे कॅरेक्टर्स तुम्ही व्हॅल्यू दिलेले आहे तेवढे कॅरेक्टर्स रिप्लेस करणार नलला आणि बाकीचे रिमेनिंग ॲज इट इज नल राहणार. ओके. सो दिस इज कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. नाउ द रन टाइम इनिशियलायझेशन. तर ऑब्विसली आपण सीपीपी मध्ये रन टाइम इनिशियलायझेशन कोणत्या पण व्हेरिएबलचं कसं करतो, युजिंग सीइन. ओके. सो इथे पण आपण तसंच करणार. एक कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर केला. ओके. जस्ट डिक्लेअर केला की आपण आता इथे S ऑफ 30 करू. ओके. डिक्लेअर केला. देन सी आउट, एंटर एनी स्ट्रिंग. जसं तुम्ही आता क्लासमध्ये स्टुडंट, एम्प्लॉई, बँकमध्ये तुम्ही नेम वगैरे एंटर केला असेल तर हे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. सीन एस केलं. ओके. सो आता बघा काय होणार. आता एस साठी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करता, आता ही जी व्हॅल्यू आहे इकडची व्हॅल्यू, तर S1 मध्ये व्हॅल्यू कधी गेलेली आहे, हॅलो, बिकॉज तुम्ही कंपाइल टाइमच व्हॅल्यू असाइन केलेली आहे. ओके. सो प्रोग्राम कंपाइल होतानाच मेन मेमरी मध्ये S1 ची व्हॅल्यू काय गेली, हॅलो गेली. ओके. पण इथे तुम्ही सीन यूज केले, मीन्स आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. सो प्रोग्राम रन केल्यानंतर द व्हॅल्यू विच युजर विल एंटर विल गो टू द मेमरी ऑफ द S. ओके. सो S ला जेव्हा प्रोग्राम कंपाइल होणार तेव्हा त्याला मेमरी अलोकेशन होणार S ऑफ 0 पासून अप टू S ऑफ 29 पर्यंत, बिकॉज तुम्ही साईज काय दिलेली आहे, 30 दिलेली. ओके. आणि कंपाइल टाइम आता आपण इनिशियलायझेशन नाही केले, सो कंपाइल टाइम सगळीकडे काय असणार, नल कॅरेक्टर असणार /0. ओके. नाउ जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार तेव्हा स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर एनी स्ट्रिंग. देन तुम्ही स्ट्रिंग टाकणार. सपोज आता तुम्ही टाकलं हॅलो. सो प्रोग्राम रन केल्यानंतर S ऑफ 0 मध्ये जाणार H, S ऑफ 1 मध्ये जाणार E, S ऑफ 2 मध्ये जाणार L, S ऑफ 3 मध्ये जाणार L आणि S ऑफ 4 मध्ये जाणार O. आणि बाकीचे जे आहेत ते रिमेनिंग सगळे काय असणार आहे, नल कॅरेक्टर असणार आहे अप टू द 29, बिकॉज साईज तुम्ही काय दिली, 30 दिली. ओके. सो दिस इज अ रन टाइम इनिशियलायझेशन. ओके. सो आतापर्यंत तुम्ही सीनच बघितले. आता बघा आपण एक डिफरंट वे बघणार आहे. आता बघा, जर मी कंपाइल टाइम इथे व्हॅल्यू दिली, आता सपोज इथे पण मी S ऑफ 30 घेते आणि कंपाइल टाइम मी केलं हॅलो स्पेस हाय. ओके. सो काय होणार बघा, हा 0 हे 1 2 3 4 5th ला व्हाईट स्पेस 6 आणि 7. ओके. सो इथे काय होणार बघा, आता कंपाइल टाइम मल्टिपल वर्डचं कसं अलोकेशन होणार बघा. S ऑफ 0 मध्ये H जाणार, S ऑफ 1 मध्ये E जाणार, S ऑफ 2 मध्ये L जाणार, S ऑफ 3 मध्ये पण L जाणार, S ऑफ 4 मध्ये O जाणार, S ऑफ 5 मध्ये स्पेस. ओके. S ऑफ 6 मध्ये H, S ऑफ 7 मध्ये I आणि अप टू 29 पर्यंत काय असणार, नल कॅरेक्टर असणार. ओके. सो जेव्हा तुम्ही कंपाइल टाइम इनिशियलायझेशन करता तेव्हा तुम्ही 1 वर्डची स्ट्रिंग द्या किंवा मल्टिपल वर्डची, ती सेव्ह होणार आहे. ओके. बट सीननी जेव्हा तुम्ही रन टाइम इनिशियलायझेशन करताय तेव्हा सीनचा ड्रॉबॅक काय आहे की इट विल ओनली स्कॅन द 1 वर्डची स्ट्रिंग. ओके. सो बघा, जरी तुम्ही स्कॅन करताना हॅलो आणि हाय टाकलं तरी सुद्धा S मध्ये फक्त काय जाणार आहे, हॅलोच जाणार आहे. ओके. सो सीन काय करतं, कंपाइल टाइम जर इनिशियलायझेशन केलं देन 1 वर्ड, मल्टिपल वर्ड, 2च वर्ड नाही, मोर दॅन 1, मोर दॅन 2, किती पण वर्ड्स तुम्ही टाकू शकता, ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतात. पण तीच जर व्हॅल्यू तुम्ही
runtime, if you want to scan the string of multiple word, then that is not possible using the scene only. Okay, so scene चा यूज काय आहे? For the character array. So scene चा यूज काय आहे? To scan only one word of a string. Only one word of a string. Okay, so more than one word scene नि scan होत नाही. Okay, जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा, तुम्हाला एक प्रोग्राम दाखवते. जो आपल्या सी मध्ये स्कॅनएफ आणि सी मध्ये जो स्कॅनएफ चा आणि त्याच्यानंतर सी मध्ये सी प्रोग्रामिंग मध्ये स्कॅनएफ आणि गेट्स मध्ये काय डिफरन्स होता? तोच आहे की जसं स्कॅनएफ नी पण तुम्ही स्ट्रिंग फक्त वन कॅरेक्टरची स्कॅन करत होते, तसंच इथे पण तुम्ही काय करणार? सी नी ओनली वन कॅरेक्टरची स्ट्रिंग काय होणार? स्कॅन होणार. ओके, .cpp. Now hash include iostream hash, आता गरज नाही लगेच, using name space standard. Okay, now in main आपण एक स्ट्रिंग रन टाइम इनिशियलाइज करू, एक कंपाइल टाइम करू. ओके, सो आता ही रन टाइम करते हॅलो. ओके, अँड देन एक कंपाइल टाइम करू. ती साइज तुम्ही घेऊ शकता. एंटर स्ट्रिंग 2 सीन S2. ओके, नाउ S1 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी घेतलेली आहे. सो फर्स्ट वी विल प्रिंट दॅट व्हॅल्यू S1, then cout S2 and then return 0. Okay, now एंटर स्ट्रिंग 2 ए. आपण स्ट्रिंग 1 ऑलरेडी हॅलो टाकलेले आहे. सपोज इथे टाकली मी हाय. बघा, स्ट्रिंग 1 हॅलो आणि स्ट्रिंग 2 हाय. ओके, सो वन वर्डला काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा, कंपाइल टाइम मी दिलं हॅलो हाऊ आर यू क्वेश्चन मार्क. ओके, आता रन करते प्रोग्राम. नाव बघा, आता वन वर्डची टाकली तर बरोबर प्रिंट झालं. नाव आता मी मल्टिपल वर्डची टाकली स्ट्रिंग 2 आणि स्ट्रिंग 1 ऑलरेडी कंपाइल टाइम मल्टिपल वर्डची दिलेली. ओके, सो स्ट्रिंग 1 बरोबर डिस्प्ले झाला आणि स्ट्रिंग 2 फक्त दीपिकाच घेतलं. तर का घेतलं? बिकॉज बघा, जेव्हा आपण कंपाइल टाइम व्हॅल्यू टाकतोय तेव्हा ते ऑटोमॅटिकली आपण सीन नी स्कॅन नाही करत आहे. सो S1 ऑफ 0 मध्ये H जाणार, 1 मध्ये E जाणार, 2 मध्ये L, 3 मध्ये L, 4 मध्ये O, 5 मध्ये स्पेस, असं कंटिन्यू होणार. ओके, आणि इथे काय होतं, जेव्हा तुम्ही स्कॅन करता सीएननी तेव्हा तुम्ही व्हॅल्यू एंटर करू शकता. जसं मी इथे दीपिका स्पेस खराडे, पण मी जेव्हा एंटर की प्रेस करेल तेव्हा फक्त या S2 मध्ये काय जाणार? सीन काय करतो, जोपर्यंत फर्स्ट स्पेस ऑकर होत नाही तेवढाच वर्ड, फर्स्ट स्पेस ऑकर झाली की तेवढाच वर्ड फक्त त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये काय करणार? स्टोअर करणार. ओके, सो तुम्ही एंटर कितीही लाईन ऑफ टेक्स्ट करा. जसं मी ते दीपिका स्पेस खराटे केलं, पण मी जेव्हा एंटर की प्रेस केलं तेव्हा सीन काय करणार की फर्स्ट स्पेस कुठे आलेली? आफ्टर दिस ए. ओके, सो फर्स्ट कॅरेक्टर पासून अप टू दॅट स्पेस पर्यंतची तेवढीच व्हॅल्यू फक्त कुठे स्टोअर करणार? S2 मध्ये. मग व्हॅल्यू स्टोअरच फक्त दीपिका झाले. सो डिस्प्ले पण काय होणार? दीपिका. इथे काय होतं? स्टोअर मेन मेमरी मध्ये हॅलो हाऊ आर यू हे टोटल झालेलं आहे. सो डिस्प्ले पण काय झालं? S1 डिस्प्ले केलं तेव्हा सी आउट, तेव्हा हॅलो हाऊ आर यू. पण इथे जेव्हा आपण सीन स्कॅन करतोय तेव्हा स्टोअरच फक्त काय झाले? मेन मेमरी मध्ये दीपिका. सो डिस्प्ले पण काय होणार? दीपिका. आलं का लक्षात? ठीक आहे. सो सीनचा
एक ड्रॉबॅक काय आहे की युजिंग द सीन ओनली वी कॅन रीड और स्कॅन और इनपुट वन वर्ड स्ट्रिंग ओनली. ओके, सो हाऊ टू ओव्हरकम दॅट ड्रॉबॅक. जसं सी मध्ये गेट्स फंक्शन होतं तसं इथे आहे बघा गेट लाईन फंक्शन. ओके, गेट लाईन फंक्शन. ओके, आता बघा गेट लाईन फंक्शन कसं वर्क होतं ते. आता फॉर एक्झाम्पल मी एक स्ट्रिंग घेतली, फॉर एक्झाम्पल 50 कॅरेक्टर्सची. ओके, नाऊ गेट लाईन फंक्शन काय करतं बघा, यू कॅन रीड or scan or you can input one word or more than one word string. one word or more than one word. एक word one word ची पण string करू शकता using get line same like scene. Okay, and more than one word. जसं scene तुम्हाला more than one, if you want to store the string of more than one word, then you cannot, or if you want to enter the line of a text, then you cannot do it using the scene. Okay, but getLine function like scene, it also used to input the one word string or the more than or multiple word string. Okay, so बघा आता कसं वर्क करतं ते. सो एंटर एनी स्ट्रिंग. ओके, जसं स्कॅन करतो आपण सीननी, सो गेटलाईन फंक्शन कॉल करायचं आहे सीननी, सीन डॉट getLine. Okay, so जेव्हा तुम्ही कॅरेक्टर ॲरे स्कॅन करता युजिंग getLine, then you have to call the getLine function using scene. Okay, then इथे तुम्ही पास करायचं कॅरेक्टर ॲरेचं नेम ओनली. ओके, देन मॅक्झिमम नंबर ऑफ तुम्ही किती कॅरेक्टर्स टाकू शकता ते. सो जेवढी साईज आहे तेवढी दिली तरी चालेल. ओके, सो या 50 कॅरेक्टर्स मध्ये किती, अप टू द 50, फ्रॉम द 0th कॅरेक्टर अप टू द 49 कॅरेक्टर, मीन्स टोटल 50 कॅरेक्टर्स मॅक्झिमम तुम्ही एस मध्ये काय करू शकता, स्कॅन करू शकता. ओके, सो युजिंग द गेटलाईन फंक्शन यू कॅन नाउ त्याला काय पास करायचे, फर्स्ट आर्ग्युमेंट कॅरेक्टर ॲरे, सेकंड एन मीन्स नंबर ऑफ कॅरेक्टर, मॅक्झिमम नंबर ऑफ तुम्ही किती कॅरेक्टरची स्ट्रिंग पास करू शकता. मग त्याच्यामध्ये वन वर्डची स्कॅन करा, मल्टिपल वर्डची चालू आहे. ओके, पण 50 पेक्षा जास्त नाही कॅरेक्टर्स यायला पाहिजे त्या टेक्स्ट मध्ये. ओके, सो तुम्हाला 50 पेक्षा जास्त रिक्वायर्ड असेल तर इथे साईज इन्क्रीमेंट करा. ओके, सो गेटलाईन फंक्शन काय करतं, जोपर्यंत युजर एंटर की प्रेस करत नाही तोपर्यंतचे ऑल दी वर्ड्स कॉपी करणार ह्या पर्टिक्युलर एस मध्ये. मग एस मध्ये जर स्टोअर झाले देन प्रिंट पण होणारच आहे. सो स्ट्रिंग इक्वल टू एस, स्टोअर झालेला आहे सो प्रिंट पण होणार. सीननी काय होतं की स्टोअरच वन वर्ड होतं, जरी तुम्ही मल्टिपल वर्ड एंटर केलं, बट सीन काय करतं की फक्त फर्स्ट स्पेस ऑकर झाली की तेवढाच फर्स्ट वर्ड फक्त स्टोअर करणार. ओके, सो इथे काय करणार, गेटलाईन फंक्शन जोपर्यंत युजर एंटर की प्रेस नाही करत तोपर्यंतची ऑल दी स्ट्रिंग डिस्प्ले करणार गेटलाईन मध्ये. ओके, नाउ तुम्ही जसं गेटलाईनने स्कॅन करता, सो सी आउटचं काय आहे की जर स्टोअर झालेली आहे एस मध्ये मल्टिपल वर्डची तर ती डिस्प्ले पण होणार आहे इथे. ओके, सो जसं सी आउटचं वर्क आहे तसंच अजून एक फंक्शन आहे बघा, सी आउट डॉट राईट फंक्शन. जसं गेटलाईन रीड करण्यासाठी आहे सो आपण ते सीननी कॉल करतो, तसं राईट फंक्शन हे डिस्प्ले करण्यासाठी आहे लाईक सी आउट. सो ते सी आउट डॉट राईटनी करायचं. ओके, त्याला पण कॅरेक्टर ॲरे आणि नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. सो इथे 50 नंबर ऑफ कॅरेक्टर्स मॅक्स तुम्हाला किती डिस्प्ले करायचे, सो 50 आलं. ओके, सो इथे पण तेच डिस्प्ले होणार आणि इथे पण ते डिस्प्ले होणार. आता ह्या दोघांमध्ये थोडाफार काय डिफरन्स आहे ते मी एक्सप्लेन करते विथ द प्रोग्राम. आता बघा इथे काय होत होतं की आपण वन वर्डची स्ट्रिंग फक्त स्कॅन करू शकत होतो. सो मी इथे काय करते, सी इन डॉट गेट लाईन. ओके, आणि इथे S1 कॉमा, आता वरती 30 दिलंय, इथे 30 अँड देन S2 आपण रन टाइम स्कॅन करतोय. ओके, नाउ बघा मगाशी वन वर्ड सांगितले मी तुम्हाला, जरी मी मल्टिपल वर्ड्स एंटर केले तरी स्टोअर फक्त दीपिकाच झालं. ओके, सो आता बघा बघा स्टोअर पण जेवढं, बिकॉज गेटलाईनने आता आपण स्कॅन केले, सो जेव्हा मी एंटर की प्रेस करेल तोपर्यंतचे ऑल दी वर्ड स्टोअर होणार स्ट्रिंग S2 मध्ये. ओके, नाउ बघा सी आउटने आता प्रॉपर डिस्प्ले झालं.
ओके S2 बिकॉज व्हॅल्यू पण मल्टिपल वर्डची स्टोअर झालेली. आता बघा जर मी हे सी आउटच्या ऐवजी जर सी राईट फंक्शननी डिस्प्ले केलं, सी आउट डॉट सी आउटनी का कॉल केलं बिकॉज ते डिस्प्ले करण्यासाठी आहे. गेट लाईन सी का केलं बिकॉज व्हॅल्यू रीड करण्यासाठीचं ते फंक्शन आहे. सो S2 मला डिस्प्ले करायचं आहे आणि इथे मी 30 लिहिलं तर काय होतं बघा आउटपुट सी आउटनी प्रॉपर डिस्प्ले झालेलं. आता इथे बघा कसं डिस्प्ले होतं. मिडल वर्डची एंटर केलं. ठीक आहे. नाव बघा हाऊ आर यू तर पहिली स्ट्रिंग, आता इथे फक्त स्लॅश इन झालं नाही तर इथे बघा ही दुसरी स्ट्रिंग एवढी टाकलेली मी. ओके सो ती डिस्प्ले झाली आणि पुढे काय झालं काही स्पेस काही गार्बेज व्हॅल्यू झाल्या. का झाल्या बिकॉज बघा आपण गेट लाईनचं मिनिंग काय आहे की यू कॅन स्कॅन मॅक्झिमम 30 कॅरेक्टर्स. ओके इन्क्लुडिंग मग त्याच्यामध्ये मल्टिपल वर्ड असेल किंवा सिंगल वर्ड असेल 30 कॅरेक्टरचं मॅक्स. ओके त्याच्यापेक्षा लेस पण करू शकता. सो मी आता S2 मध्ये टाकलं काय स्कॅन काय काय केलं बघा. S2 मध्ये मी SF म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 कॅरेक्टर केले. ओके सो मी मॅक्स 30 करू शकते पण मी गेट लाईनने स्कॅन किती केले 19 कॅरेक्टर आणि डिस्प्ले किती करते 30 कॅरेक्टर. सो पहिले 19 प्रॉपर होणार आणि पुढचे जे आहे फ्रॉम द 20 to 30 ते काय येणार आहे गार्बेज व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे एनी कॅरेक्टर काय होऊ शकतं डिस्प्ले होऊ शकतो. ओके सो सी आउट जेव्हा आपण S1 सारखा S2 करतो तेव्हा प्रॉपर झाला आपलं डिस्प्ले, पण राईट फंक्शननी करतो तेव्हा इथे आपल्याला साईज द्यावी लागते. ओके सो जेवढी तुम्ही साईज दिलेली आहे सो तुम्ही जेवढं स्कॅन केलेले तेवढं डिस्प्ले होईल आणि जर साईज एक्स्ट्रा असेल तर पुढचे गार्बेज व्हॅल्यू काय होईल डिस्प्ले होईल. ओके सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता एक स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन दॅट यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन सी प्रोग्रामिंग ते यूज करू शकता. जेवढी स्ट्रिंगची लेंथ आहे सो strlen आणि ब्रॅकेटमध्ये टाकायचं S2. सो strlen फंक्शन काय करतं की नल कॅरेक्टर सोडून गार्बेज व्हॅल्यू सोडून तुम्ही जेवढी नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत तुमच्या स्ट्रिंग मध्ये तेवढी व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके सो S2 ओके S2 मीन्स व्हॉट स्ट्रिंग मधली व्हॅल्यू डिस्प्ले करायची किती कॅरेक्टरची जेवढी त्याची लेंथ आहे. ओके सो गार्बेज व्हॅल्यू सोडून जेवढी लेंथ आहे तेवढी रिटर्न करतं strlen फंक्शन. ओके सो S2 कॉमा काय लिहिते 19 फॉर आवर एक्झाम्पल. ओके नाऊ याला प्रोग्राम कंपाईल अँड रन केला. बघा आता बघा इथे फक्त स्पेस नाही दिलेली मी म्हणजे स्लॅश इन नाही दिलेलं. पहिली स्ट्रिंग डिस्प्ले झाली त्याच्या पुढे दीपिका स्पेस खराडे प्रॉपर डिस्प्ले झालं. बिकॉज गार्बेज व्हॅल्यू का नाही आली बिकॉज मी जेवढी स्ट्रिंगची लेंथ आहे तेवढीच घेतली. आता बघा इथे जर मी परत 30 केलं ओके आणि इथे आपण एक स्लॅश इन देऊन टाकूयात म्हणजे न्यू लाईन लाईन. ओके नाउ एक्झिक्यूट. बघा हे एवढं झालं आणि पुढे गार्बेज व्हॅल्यू का आली बिकॉज आपण 30 ची स्पेस दिलेली आहे राईट करताना. सो एंटर तर मी फक्त दीपिका खराडेच केले सो त्याला किती लागणार टोटल 1 2 3 4 5 6 7 8 ते 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि बाकीचे जे 15 कॅरेक्टर्स ते काय आले काही स्पेस आले आणि काही गार्बेज व्हॅल्यू आली. ओके सो एक्झॅक्ट स्ट्रिंग डिस्प्ले करण्यासाठी यू हॅव टू हिअर 30 रिप्लेस बाय लेंथ ऑफ द जी स्ट्रिंग तुम्हाला डिस्प्ले करायची आहे त्याची लेंथ. ओके सो तुम्हाला प्रॉपर व्हॅल्यू काय होईल डिस्प्ले होईल. ओके नाउ नेक्स्ट आता आपलं ते एक स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन झालंय बघा जे की तुम्ही सी मध्ये ऑलरेडी लर्न केलेले आहेत स्ट्रिंग डॉट एच फाईल मधले. सीपीपी मध्ये काय डिफरंट पण आहेत बट आपण जे कॉमन आहे ते पहिल्यांदा घेऊयात. सो strlen फंक्शन काय रिटर्न करतं टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन ए स्ट्रिंग इन्क्लुडिंग स्पेस ऑल्सो स्पेस सुद्धा. ओके नाउ
नेक्स्ट आहे strcpy फंक्शन, त्याला तुम्ही s1 आणि s2 पास करणार. ओके, सो strcpy फंक्शन काय करतं, सेकंड स्ट्रिंग कॉपी करतं s1 मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर s1 मध्ये सपोज हॅलो आहे आणि कॅर s2 मध्ये सपोज हाय आहे. ओके, आता मी केलं strcpy s1, s2. नाउ s2 मधली जी व्हॅल्यू आहे ते s1 मध्ये जाणार. सो आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ दिस फंक्शन काय होणार, s1 ची व्हॅल्यू हॅलो रिप्लेस होणार बाय हाय आणि s2 हाय आहे तो हायच राहणार. बिकॉज आपण जेव्हा कॉपी करतो तेव्हा जे कंटेंट ज्या पोझिशनला आहे तसेच राहतात आणि प्लस त्याची एक कॉपी होते दुसऱ्या पोझिशनला. ओके, सेम तसंच s2 ची सेकंड पॅरामीटरची व्हॅल्यू s1 मध्ये जाणार आणि मग s1 मध्ये जर व्हॅल्यू असेल तर ती रिप्लेस होणार बाय द न्यू व्हॅल्यू आणि s2 ची जी आहे ती ऍज इट इज राहणार. ओके, नाउ सपोज ह्या दोन व्हॅल्यू आहे आणि मी असं कॉपी केलं strcpy, इथे s2 आणि इथे s1. ओके, सो s1 ची व्हॅल्यू s2 मध्ये कॉपी होणार. सो ह्या स्टेटमेंट नंतर s2 ची जी हाय व्हॅल्यू होती ती रिप्लेस होणार हॅलोनी आणि s1 ची जी हॅलो आहे ती ऍज इट इज राहणार. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं strcpy फंक्शन. आफ्टर दॅट strcat फंक्शन. ओके, सो strcat मीन्स व्हॉट बघा, की जी सेकंड स्ट्रिंग आहे ती फर्स्ट स्ट्रिंगला अटॅच होणार. मीन्स व्हॉट, कॉन्कॅटिनेशन. Concatenation means appending second string to first string. First string. For example बघा, suppose s1 मध्ये आहे हॅलो. सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. s2 मध्ये आहे हाय. ओके, नाउ मी कॉल केलं strcat आणि इथे टाकलं फर्स्ट आर्ग्युमेंट s1, सेकंड s2. ओके, सो सेकंड आर्ग्युमेंटची जी व्हॅल्यू ती फर्स्ट आर्ग्युमेंटला अटॅच होणार. सो फर्स्ट आर्ग्युमेंटची व्हॅल्यू काय आहे, हॅलो. काय आहे, हॅलो. सो आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ दिस स्टेटमेंट द व्हॅल्यू ऑफ द s1 बिकम्स हॅलो हाय. s2 ची जी व्हॅल्यू ती s1 ला अटॅच होणार आणि s2 ची जी ऍज इट इज आहे ती तशीच राहणार. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हॅलो हाय ही झाली s1, म्हणजे सेकंड आर्ग्युमेंट आहे, ह्याला पास होणार. आता सपोज मी फर्स्ट आर्ग्युमेंट s2 केलं आणि सेकंड s1 केलं. सो s2 ची व्हॅल्यू काय आहे, हाय. त्याला अटॅच होणार s1 ची व्हॅल्यू. सो s2 ची व्हॅल्यू काय येणार, हाय आणि त्याच्या पुढे हॅलो आणि s1 ची व्हॅल्यू काय राहणार, ऍज इट इज हॅलो राहणार. तुम्ही कोणतं सेकंड आर्ग्युमेंट पास करताय त्याची व्हॅल्यू फर्स्ट आर्ग्युमेंटला अटॅच होणार, कॉपी नाही होणार. कॉपी मध्ये फर्स्ट आर्ग्युमेंटची व्हॅल्यू रिप्लेस होणार आणि इकडे काय होणार, सेकंड आर्ग्युमेंटची व्हॅल्यू अटॅच होणार, कॉन्कॅट होणार टू द फर्स्ट स्ट्रिंग. ओके, नाउ नेक्स्ट आहे strrev फंक्शन. ओके, इट रिव्हर्स द स्ट्रिंग. It reverses the string. For example बघा, suppose char str of 50 is equal to, तुम्ही स्कॅन करा व्हॅल्यू कसंही करा, ABCD टाकले. ओके, नाउ मी strrev फंक्शन आणि याला str पास केलं हे. सो str मध्ये काय व्हॅल्यू, ABCDE. नाउ आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ दिस फंक्शन str ची व्हॅल्यू काय येणार बघा, EDCBA. आलं लक्षात? ठीक आहे, सो दिस इज द strrev फंक्शन. नाउ नेक्स्ट आहे strcmp फंक्शन. सो हे व्यवस्थित लक्ष द्या, बिकॉज सेम फंक्शन आता आपण CPP ची जी एक्स्ट्रा स्ट्रिंग फाईल आहे त्याच्यामध्ये बघणार आहेत परत. ओके, फक्त नेम वेगळं आहे पण त्याचा यूज तोच आहे. सो स्ट्रिंग कंपेअर फंक्शन काय करतं, इट इज यूज टू कंपेअर टू स्ट्रिंग्स. ओके, नाउ str फंक्शन ट्रू आणि फॉल्स नाही रिटर्न करत, जरी कंपेअर इज इक्वल आहे का और नॉट इक्वल आहे का नाही. तर strcmp फंक्शन इट रिटर्न्स 3 टाइप्स ऑफ व्हॅल्यू, 0, आयदर 0, पॉझिटिव्ह व्हॅल्यू और निगेटिव्ह व्हॅल्यू. या तीन पैकी एक व्हॅल्यू strcmp फंक्शन रिटर्न करतं. ओके, 0 कधी रिटर्न करतं, इफ
बोथ दी स्ट्रिंग ज्या तुम्हाला कंपेअर करायच्या आहेत, बोथ दी स्ट्रिंग्स आर इक्वल विथ केस सेन्सिटिव्ह आहे. ओके, इफ बोथ दी स्ट्रिंग ज्या की तुम्ही इथे पास करणार आहे त्यांच्या व्हॅल्यूज इक्वल असतील विथ केसेस. ओके, जर S1 मध्ये ABC आहे आणि S2 मध्ये स्मॉल abc आहे, देन 0 रिटर्न करणार नाही. बिकॉज फॉर द C compiler differentiate between the capital A and a small a, because C compiler or C language or CPP language also is a case sensitive language. Okay, so if in strcmp function the two string which you have passed are same with the cases, then only this function will return 0, and if this function will return 0, then only strings are equal. बघा, 0 रिटर्न केलं तर स्ट्रिंग इक्वल आहे. नाउ strcmp फंक्शन नी एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न केली, 0 नाही, एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू, देन फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. ओके, आणि निगेटिव्ह व्हॅल्यू जर रिटर्न केली तर फर्स्ट स्ट्रिंग इज smaller than second string. आता means what? तर हे 0 इक्वल तर का आलं? नाउ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, सर जर इक्वल आहे नॉट इक्वल आहे तोच यूज आहे. तर 0 नसेल तर नॉट इक्वल आपण लिहू शकतो, पण काही काही केस मध्ये आपल्या इक्वल नॉट इक्वल पेक्षा इम्पॉर्टंट काय असतं की कोणती स्ट्रिंग ग्रेटर आहे आणि कोणती स्मॉल आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जे रोल नंबर असाइन केलेले असतात दॅट आर अकॉर्डिंग टू युअर सरनेम्स. ओके, सो ज्याचं सरनेम A वरून स्टार्ट होते त्याचा रोल नंबर आधी येणार, ज्याचं B वरून स्टार्ट होते त्याचा A नंतर रोल नंबर येणार. ओके, सो त्या केस मध्ये काय डिसाइड होतं की A वरून स्टार्ट झालेल्या स्ट्रिंग आहेत त्या लेस आहेत, स्मॉलर आहेत, आणि जे WXYZ आहेत तर त्या काय आहेत, ग्रेटर आहेत दॅन ABCD स्ट्रिंग. ओके, सो जेव्हा आपल्याला सॉर्टिंग ऑफ द स्ट्रिंग इज नेसेसरी, ऍट दॅट टाइम दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह व्हॅल्यू इज मोर इम्पॉर्टंट दॅन द इक्वल व्हॅल्यू. ओके, सो आता हे कसं, अकॉर्डिंग टू द ASCII व्हॅल्यू. सो strcmp फंक्शन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 कधी रिटर्न करणार. सो याचं मी एक्झाम्पल सांगते, फक्त लक्षात ठेवा. जर strcmp फंक्शन मी जर 0 व्हॅल्यू रिटर्न केली, देन बोथ दी स्ट्रिंग्स आर इक्वल. Okay, positive value, then first string is greater than second string, and if the negative value return केली then first string is smaller than the second string. Okay, so बाकीचे जे functions होते str, alien, cat, cmp, copy and reverse, ते एकदम इझी आहे, म्हणजे त्याच्यात काय व्हॅल्यू वगैरे रिटर्न होत नाही. जस्ट आपल्याला लेंथ फंक्शन काय आहे, नंबर ऑफ कॅरेक्टर रिटर्न करते इन्क्लुडिंग स्पेस ऑल्सो. ओके, कॉपी सेकंड आर्ग्युमेंट, फर्स्ट आर्ग्युमेंट मध्ये कॉपी होती व्हॅल्यू. कॉन्कॅटिनेशन सेकंड आर्ग्युमेंट फर्स्ट आर्ग्युमेंटची जी ऑलरेडी व्हॅल्यू आहे त्याला अटॅच होते. रिव्हर्स काय करतं, रिव्हर्स जी स्ट्रिंग तुम्ही पास केलेली ती रिव्हर्स मध्ये फक्त डिस्प्ले करतं. ओके, नाउ CMP फंक्शनचे आता एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज ABC आहे ते, and char S2 of 30 is equal to also ABC. ओके, आता बघा मी इथे काय रिटर्न करणार, strcmp फंक्शन 0 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच इंटिजर व्हॅल्यू. सो मला रिटर्न केलेली व्हॅल्यू एका इंटिजर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावी लागेल. सो मी ते S1 जे मला कंपॅरिझन करायचं आहे ते तुम्ही S2 S1 पण करू शकता. नाउ माय फर्स्ट स्ट्रिंग इज ABC अँड सेकंड इज ऑल्सो ABC. आता बघा str कंपेअर फंक्शन कसं कंपॅरिझन करतं फ्रॉम द, आता पहिली स्ट्रिंग काय आपण पास केली S1 म्हणजे ही स्ट्रिंग आणि ही S2. ओके, सो यातलं 0th कॅरेक्टर आणि यातले 0th कॅरेक्टर, म्हणजे फर्स्ट स्ट्रिंग मधलं 0th कॅरेक्टर आणि सेकंड स्ट्रिंग मधलं 0th कॅरेक्टर, ह्यांची ASCII व्हॅल्यू काय आहे, तर कॅपिटल A ची ASCII व्हॅल्यू आहे 65, स्मॉल a ची आहे 97, सो स्मॉल b ची 98, c ची 99 असं ऑनवर्ड. ओके, कॅपिटल B ची 66, कॅपिटल C ची 67 असं. ओके, सो आता पहिली स्ट्रिंग मी काय पास केली आहे, स्मॉल a. सो स्मॉल a ची ASCII व्हॅल्यू काय आहे 97, आणि दुसऱ्या स्ट्रिंगचं पहिलं कॅरेक्टर काय 09 सो त्याची पण ASCII व्हॅल्यू काय 97. सो ASCII व्हॅल्यू ची सबट्रॅक्शन होते, काय आली 0 आली तरच पुढचं कॅरेक्टर काय होतं, चेक होतं. ओके, नाउ हे दोघांचे 0 आले. नाउ द नेक्स्ट कॅरेक्टर strcmp फंक्शन काय करणार, फर्स्ट स्ट्रिंग मधलं
फर्स्ट पोझिशनचं कॅरेक्टर म्हणजे फर्स्ट इंडेक्सचं दॅट इज बी. बी ची ASCII व्हॅल्यू काय 98 आणि सेकंड स्ट्रिंग मधलं पण त्याच पोझिशनचं कॅरेक्टर दॅट इज बी, त्याची पण व्हॅल्यू काय 98. सो 0 0 आलं तरच पुढची व्हॅल्यू काय करणार चेक करणार. नाव इथे काय 2 आणि इथे हे सेकंड. सो सी म्हणजे 99 मायनस 99 काय आलं 0. ऑल कॅरेक्टर्स कंप्लीट झाले. सो फायनल तिन्ही पण काय आली 0 आले. सो रिटर्न काय करणार फायनल 0. सो इफ सी इज इक्वल टू 0, जर सी ची व्हॅल्यू 0 आली तर आपण असं लिहू शकतो इक्वल, बोथ दी स्ट्रिंग्स आर इक्वल. ओके, तर हा एक रिझल्ट झाला की आता ठीक आहे ह्या एक्झाम्पल साठी आपली सी ची व्हॅल्यू काय आली 0 आली. नाउ नेक्स्ट आता मी एक्झाम्पल चेंज करते. सो आता मी इथे ए बी सी आणि इथे ए पी आर ए पी सी असं करते ए पी सी. ओके, नाव बघा परत आता पहिलं सर्च करणार फर्स्ट कॅरेक्टर पहिल्या स्ट्रिंगचा आणि जे पहिलं आर्ग्युमेंट पास केलं दॅट इज अ फर्स्ट स्ट्रिंग. मी जर S2 केलं आणि इकडे S1 केलं तर मग काय होणार S2 माझी पहिली स्ट्रिंग होणार. तर सध्या बघा फर्स्ट स्ट्रिंग काय आपण S1 पास केली. सो ए पहिलं कॅरेक्टर आणि हे पण ए. सो ए मायनस ए. सो 97 मायनस 97 0 0 आली. दोन्ही स्ट्रिंग मधल्या कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यूची सबट्रॅक्शन देन visit the next character. So strcmp फंक्शन काय करणार नेक्स्ट कॅरेक्टर कंपेअर करणार. सो फर्स्ट पोझिशनचं. सो स्मॉल बी ची काय आहे 98. ओके, आणि पी ची काय येईल बघा सी ची 99. डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी म्हणजे इथे काय आलं 100 1 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 1 1 2. ओके, म्हणजे बी ची ASCII व्हॅल्यू मायनस पी ची ASCII व्हॅल्यू म्हणजेच ह्याचा आन्सर काय येईल बघा 4 98 मायनस म्हणजे हे किती आले 2. ओके, आणि वरचे म्हणजे 14 किती आले 14 आले बरोबर. ठीक आहे, सो 14 प्लस 98 बघा किती होतील. ठीक आहे 14 आले. पण इथे आता मायनस 112 आहे म्हणजे किती झाले मायनस 14. ओके, सो 0 व्हॅल्यू जर आली तर पुढचं कॅरेक्टर चेक करा आणि अदर दॅन 0 आली मीन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तिथे निगेटिव्ह आली. सो इथूनच व्हॅल्यू रिटर्न होणार सी मध्ये. सो सी ची व्हॅल्यू काय आली मायनस 14. ओके, सो आपण पुढे काय लिहिणार बघा एल्स इफ C is less than 0. Less than 0 means what? Negative value. Okay, so negative value असेल याचं meaning काय? First string is smaller than second string. So see out S1 is smaller than S2. ओके, म्हणजेच कळलं का? म्हणजेच बघा जर ABC एक सरनेम आहे आणि एक APC एक सरनेम आहे तर ABC आधी येणार तुमच्या अटेंडन्स मध्ये आणि APC नंतर येणार ऑब्विसली. ओके, सो हे झालं तुमचं निगेटिव्ह व्हॅल्यू आली. ह्याचं मिनिंग काय की जी फर्स्ट स्ट्रिंग आहे ती स्मॉलर आहे सेकंड स्ट्रिंग पेक्षा. ओके, आता बघा जर मी इथे S2 आधी पास केलं आणि नंतर S1 पास केलं. काय केलं S2 आधी पास केलं आणि S1 नंतर पास केलं. सो नाउ माय फर्स्ट स्ट्रिंग जे फर्स्ट आर्ग्युमेंट म्हणजे ही म्हणजे ह्या स्ट्रिंगच्या ASCII कॅरेक्टर मधून वरचेचे ASCII कॅरेक्टर मायनस होणार. सो पहिली स्ट्रिंग काय S2 म्हणजे ही. सो याचं फर्स्ट कॅरेक्टर काय आहे ए ची ASCII व्हॅल्यू काय 97 आणि S1 सेकंड स्ट्रिंग आहे त्याचं फर्स्ट कॅरेक्टर काय आहे ए त्याची पण ASCII व्हॅल्यू काय 97. 0 आलं. नाउ मूव टू द नेक्स्ट कॅरेक्टर. नाउ फर्स्ट S2 आहे म्हणजे ह्याचीच ASCII व्हॅल्यू. सो पी ची ASCII व्हॅल्यू काय 112 मायनस S1 आपलं सेकंड स्ट्रिंग आहे. सो त्याच्या सेकंड कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू काय 98. सो आन्सर काय आलं 14. नाउ दिस इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो एल्स मध्ये काय येणार सी आउट S2 is greater. S2 is greater because 0 पण नाही लेस दॅन पण नाही म्हणजेच काय ग्रेटर दॅन 0 आहे. सो पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय की पहिली स्ट्रिंग जी असेल ती ग्रेटर असते. सो आता मी पहिली स्ट्रिंग कोणती पास केली S2. सो S2 ची व्हॅल्यू काय येणार ग्रेटर येणार. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते बघा. सपोज आता फर्स्ट स्ट्रिंग आहे ऍपल आणि दुसरी स्ट्रिंग आहे अप्लाय.
ही S1 ही S2. तर strcmp फंक्शन काय करेल, a ची ही पहिली स्ट्रिंग आहे ना, a ची ASCII व्हॅल्यू मायनस ह्या a ची ASCII व्हॅल्यू. सो 97 मायनस 97 0 0 आलं, पुढचं चेक केलं, ह्या p ची ASCII व्हॅल्यू ह्या p ची ASCII व्हॅल्यू. सो 112 मायनस 112 0, पुढे चेक केलं, p ची ASCII व्हॅल्यू p ची ASCII व्हॅल्यू 112 मायनस 112 काय आलं, 0 आलं. नाव L ची ASCII व्हॅल्यू आणि L ची ASCII व्हॅल्यू सो सेमच येईल ना, सो 0 येईल. ओके, नाव E ची ASCII व्हॅल्यू आणि Y ची ASCII व्हॅल्यू. सो A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. सो ह्याची 97 98 99 100. ओके, 101 इथं किती आलते आपले 112 13 14 15 16 17 18 19 20 21. सो 121. ओके, सो E ची ASCII व्हॅल्यू काय 101 आणि Y ची ASCII व्हॅल्यू काय 121. ओके, सो हे 9 आणि वरचे 21 म्हणजे किती झाले 30 ना, 30 चा डिफरन्स झाला, बरोबर ना. 101 20 चा डिफरन्स झाला. ओके, 20 चा डिफरन्स झाला. ओके, बट -20 काय झालं, -20. ओके, सो -20 म्हणजे काय, निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजेच काय, फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. ऑब्विसली ऍपल आणि अप्लाय. बघा, जेव्हा कधी कधी बघा सरनेम मध्ये, जसं फॉर एक्झाम्पल एक सरनेम वाळंजकर आहे आणि एक सरनेम वाणी आहे, तर WW ची ASCII व्हॅल्यू सेम आहे, सो 0 येणार. A ची सेम आहे, 0 आलं. L आधी आहे ना, सो ह्याची ASCII व्हॅल्यू कमीच येणार आहे आणि ह्याची जास्त येणार आहे, सो निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. म्हणजेच जर वाळंजकर आणि वाणी दिस टू आर द सरनेम, देन वाळंजकरचा रोल नंबर आधी येणार आणि देन वाणीचा नंतर येणार. सेम तसंच ऍपल आधी येणार, नंतर आपला येणार. आलं का लक्षात, ठीक आहे. सो असं strcmp फंक्शन काय करतं, वर्क करतं. ओके, नाउ दीज आर द functions in string.h which you have already studied in C programming. ओके, पण ह्याच्यामध्ये आपण न्यू काय बघितलं जे C मध्ये नव्हतं, गेट लाईन फंक्शन, जे की आपण Cin नी कॉल केलं, आणि राईट फंक्शन. ओके, जेव्हा आपल्याला मल्टिपल वर्डची स्ट्रिंग स्कॅन करायची असते, ऍट दॅट टाइम वी आर युजिंग गेट लाईन, आणि राईट फंक्शन इट इज यूज टू डिस्प्ले. ओके, इट इज नॉट लाईक जसं Cin ला रिप्लेसमेंट आहे गेट लाईन, तसं Cout ला राईट आहे तसं नाही. Cout इथे जसं आपण Cin यूज नाही करत जर आपल्याला मल्टिपल वर्डची, तसं राईट साठी तसं नाहीये. Cout नी जी स्ट्रिंग डिस्प्ले होती, सेम ती स्ट्रिंग राईट नी पण होते. ती स्ट्रिंग काय होते, राईट नी पण डिस्प्ले होते. ओके, सो हे बोथ आर वर्किंग सेम. ओके, फक्त गेट लाईन मल्टिपल वर्ड साठी आणि ओनली Cin वन वर्ड साठी. ओके, सो हे झाले तुमचे न्यू कन्सेप्ट ज्या की तुम्ही CPP मध्ये बघितलेले आहेत. ओके, नाउ जसं कॅरेक्टर ॲरेने तुम्ही स्ट्रिंग करता, तसं CPP मध्ये एक हेडर फाईल आहे बघा, जी की देव CPP मध्ये यूज होती. टर्बो सी मध्ये एकदा चेक करा यूज होती की नाही. ओके, सो string.h च्या ऐवजी स्ट्रिंग हेडर फाईल फक्त काय करायची, स्कॅन करायची. बोथ आर द डिफरंट फॉर देव CPP कंपायलर. ओके, सो तुम्हाला हे आहे ऍक्च्युअल CPP मध्ये, पण जर तुम्हाला strlen strreb cmp cat हे पण जर विचारले असतील तर त्यामुळे मी तुम्हाला ते आधी एक्सप्लेन केले. ओके, नाउ CPP चा हा मेन फीचर आहे की तुम्ही डायरेक्टली कॅरेक्टर ॲरे ऐवजी जसं तुम्ही इंटिजर A करता डायरेक्ट A इन, तसंच तुम्ही स्ट्रिंग जर पाहिजे तर स्ट्रिंग टाईपचे एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार, ॲरे घ्यायची गरज नाही. ओके, सो स्ट्रिंग टाईप डायरेक्टली स्ट्रिंग क्लास घेण्यासाठी किंवा स्ट्रिंग टाईप घेण्यासाठी यू हॅव टू इन्क्लूड द स्ट्रिंग हेडर फाईल ओनली, string.h नाही, ओनली स्ट्रिंग. ओके, सो तुम्ही काय करणार बघा, युजिंग स्ट्रिंग डायरेक्टली कॅरेक्टर ॲरेच्या ऐवजी, म्हणजे जे तुम्ही char s150 इज इक्वल टू हॅलो करत होते, सो ॲरे आहे ना, ॲरेच्या ऐवजी डायरेक्ट तुम्ही स्ट्रिंग टाईपचा S1 करणार आणि त्याच्यामध्ये हॅलो काय करणार, स्टोअर करणार. ओके, सो डायरेक्टली स्ट्रिंग टाईप यूज केल्यामुळे जसं तुम्ही A प्लस B करू शकता, दोन इंटिजरचे ऍडिशन, तसं तुम्ही डायरेक्टली स्ट्रिंगचं पण करू शकता. जसं तुम्ही A लेस दॅन B चेक करता, A ग्रेटर दॅन B, जर A आणि B इंटिजर आहे तर करताना, सो सेम तेच तुम्ही
जेव्हा तुम्ही डायरेक्ट स्ट्रिंग घेता तेव्हा करू शकता. जर मी कॅरेक्टर S1 ऑफ 50 हॅलो घेतलं आणि कॅर S2 ऑफ 50 हाय घेतलं, दोन्ही कॅरेक्टर ॲरे घेतले, देन आय कॅनॉट डू दिस. त्याच्यासाठी यू हॅव टू यूज द strcmp फंक्शन. मग ते बॅकग्राऊंडला असं होतं, ओके, पुढे नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही S1 प्लस S2 असं करू शकत नाही. बट तुम्ही डायरेक्टली स्ट्रिंग टाईप घेतला, जसं तुमचा इंटिजर आहे, तर यू कॅन डू दिस फंक्शन्स ऑल्सो. ओके, सो सीपीपीचे एक फीचर आहे की यू कॅन डायरेक्टली use the string data type like the integer, float, double, char, etc. Okay, so आता कसं करायचं बघा. string S1 S2 आपण दोन व्हॅल्यू स्कॅन करून घेऊ. ओके, सो ह्याच्यामध्ये पण तुम्ही सीन नी पण करू शकता, बट सीन नी पण तुम्ही वन वर्डची स्ट्रिंग करणार, सेम लाईक अ कॅरेक्टर ॲरे साठी. सो तुम्ही इथे पण गेटलाईन फंक्शनच यूज करा, बिकॉज using getLine you can scan one word string also and multiple word string also. Okay, so enter string 1 suppose. ओके, सो कसं करायचं बघा. फक्त जेव्हा तुम्ही स्ट्रिंग यूज करता तेव्हा गेटलाईन फंक्शन थोडं वेगळ्या वेने यूज करायचं. डायरेक्टली गेटलाईन फंक्शन, ओके, आणि ब्रॅकेट मध्ये सीन करणार आणि मग जी स्ट्रिंग स्कॅन करायची आहे ती, लेंथ वगैरे द्यायची गरज नाही. ओके, सो सीन डॉट गेटलाईनच्या ऐवजी जेव्हा तुम्ही कॅरेक्टर ॲरे स्कॅन करायचा असेल युजिंग गेटलाईन, तुम्ही कसं कॉल करता, सीन डॉट गेटलाईन and then S1, n मग इथे तुम्ही व्हॅल्यू देता. पण जेव्हा तुम्ही स्ट्रिंग डेटा टाईपनी जी स्ट्रिंग डिक्लेअर केली ती स्कॅन करायची, तेव्हा सीन पास करायचं फर्स्ट आर्ग्युमेंट आणि कॉमा तुमचे ऍक्च्युअली स्ट्रिंग ज्याची तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची आहे ते. ओके, नाव सी आउट, एंटर स्ट्रिंग 2, देन अगेन गेट लाईन सीन कॉमा S2. तर इथे राईट वगैरे फंक्शनची काही गरज नाहीये, बिकॉज तुम्ही जेवढी इथं तर लेंथ देतच नाही ना. सो जेवढी व्हॅल्यू घेता तीच तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. सो स्ट्रिंग 1 इक्वल टू S1, बिकॉज इथं तुम्ही लेंथ स्पेसिफाय करतच नाही ना, सो राईट फंक्शनची काही गरज नाही. स्ट्रिंग 2 S2. ओके, सिंपल, ठीक आहे. नाव आता प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन सांगते. आपण जे एक्स्ट्राचे फीचर्स आहेत ते बघूयात आता. डायरेक्टली स्ट्रिंग डेटा टाईपनी जर तुम्ही स्ट्रिंग यूज केली, बघा, हॅश इन्क्लूड स्ट्रिंग, ओनली स्ट्रिंग घ्यायचं, देन हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम, तर तुम्हाला रिक्वायर्डच आहे. देन युजिंग नेम स्पेस स्टँडर्ड. ओके, बघा आता डायरेक्टली कॅरेक्टर ऐवजी. ओके, नाव सी आउट, एंटर स्ट्रिंग 1 गेट लाईन सीन कॉमा S1. ओके, नाव सी आउट, एंटर स्ट्रिंग 2 गेट लाईन सीन कॉमा S2. ओके, नाव बघा प्रिंट करते आता मी, म्हणजे तुम्हाला कळेल प्रॉपर. स्ट्रिंग 1 S1. ओके, नाव सी आउट, string 2 S2 and return 0. Okay, save, execute, compile and run. ओके, बघा, ठीक आहे, सिंपल वेन्यू होतं. तर तुम्ही स्ट्रिंग डेटा टाइप यूज केल्यामुळे तुम्ही काय काय करू शकता बघा. इफ S1 इज डबल इक्वल टू S2, डायरेक्टली तुम्ही जसं A इज इंटिजर A आणि इंटिजर B असेल, तुम्ही डायरेक्टली कसं A इज इक्वल टू B करता, सेम तसंच तुम्ही करू शकता. ओके, सो तुम्हाला इथे कंपेअर वगैरे फंक्शन यूज करायची गरज नाही. सो बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल बट विथ केसेस. इथे सुद्धा. ओके, नाव हे पण करू शकता तुम्ही. इफ
S1 is less than S2. डायरेक्टली जसं A is less than B करता, जसं A is less than B असेल तर A is less than B, तसंच string 1 is less than string 2. ओके, आणि परत if S1 is greater than S2 हे पण करू शकता तुम्ही. ओके, then see out string 1 is greater than string. ओके, नाव बघा, त्याला सेव्ह करते अँड रन करते. इसी फ्लॅटर यूज केलं तरी चालेल. सो पहिल्यांदा आता मी सेम स्ट्रिंग घेते, तो बोथ आर इक्वल आलं बघा, डिस्प्ले झालंय बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल. म्हणजे इथे तुम्हाला लाईक नॉर्मल जसे तुम्ही इंटिजर फ्लोटला जसे लेस दॅन ग्रेटर दॅन यूज करता तसंच तुम्ही यूज करणार. बघा, फर्स्ट स्ट्रिंग 1 इज लेस दॅन स्ट्रिंग 2. व्हाय? बिकॉज जर एबीसी आणि PQR जर 2 सरनेम आहे तर एबीसी आधीच येणार ना. सो एबीसी फर्स्ट स्ट्रिंग आहे विच इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. So you can directly use the less than greater than is equal to relational operator. You can directly use the relational operator. That is not possible when you declare the string using the character array. Okay, आता परत एकदा रन करते. बघा, तर काय आलं, स्ट्रिंग 1 इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. ओके, ऑब्विसली काकडे आहिरे, तर कोणती लहान आहे? आहिरेच आहे. ओके, म्हणजेच काय, मोठी कोणती आहे? काकडे आहे. स्ट्रिंग 1 इज ग्रेटर दॅन विच इज अ काकडे. आलं का लक्षात? ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये बघा, ही कंडिशन फॉल्स झाली, इक्वल नाही ऑब्विसली. ही पण फॉल्स झाली बिकॉज S1 जे मी काकडे इन्सर्ट केलं त्या आहिरेपेक्षा ग्रेटर आहे. सो S2 झालं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचे. डायरेक्टली तुम्ही ऑपरेशन करू शकता. कंपॅरिझन strcmp फंक्शन तुम्हाला यूज करायची गरज नाही. देन यू कॅन डायरेक्टली यूज द कॉन्केटिनेशन ऑल्सो. आता मी S3 केलं, डायरेक्टली S1 प्लस S2 करणार. ओके, सो S1 मध्ये जी स्ट्रिंग आहे त्याला अटॅच होणार S2 आणि ती ऍड होणार S3 मध्ये. म्हणजे इथे काय झाले बघा, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ओके, जसं जनरली तुम्ही ऍडिशन फक्त इंटिजर फ्लोट नंबरचीच करता, बट इथे स्ट्रिंगची ऍडिशन झाली. नाउ स्ट्रिंगची ऍडिशन मीन्स व्हॉट, की फर्स्ट स्ट्रिंग म्हणजे आता प्लसच्या आधीची स्ट्रिंग आणि प्लसच्या नंतरची स्ट्रिंग आहे ते कॉन्कॅट होऊन रिटर्न होणार थर्ड इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला जे व्हेरिएबल यूज केलं आहे त्याच्यामध्ये. सपोज तुम्ही इथे S2 केलं आणि इथे S1 केलं, तर फर्स्ट स्ट्रिंग ही S2 येईल आणि दुसरी ही S1 येईल. ओके, सबट्रॅक्शन यूज होत नाही, ओनली ऍडिशन फॉर द कॉन्कॅटिनेशन. ठीक आहे. नाउ बघा, ABC PQR. आता स्ट्रिंग टू PQR आहे तर इक्वल फर्स्ट इज लेस दॅन सेकंड. S3 मी डिस्प्ले केलं नाही, सो डिस्प्ले झालं नाही ते. स्ट्रिंग 3. ओके, नाउ आता ते लेस दॅन हे दोन्ही डिस्प्ले केले. देन ऑब्विसली ABC लेस दॅन स्ट्रिंग 2 आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड मध्ये ऍड केलं फर्स्ट, सो PQR मध्ये ऍड होणार ABC आणि म्हणजे स्ट्रिंग 3 ची व्हॅल्यू काय होणार, आपण काय केलं S2 प्लस S1. सो S2 मध्ये PQR आहे आणि S1 मध्ये ABC आहे. सो PQR ला ABC अटॅच होऊन स्टोअर कुठे होणार, स्ट्रिंग 3 मध्ये. स्ट्रिंग 3 मध्ये होणार. सो तुम्ही असं डायरेक्टली कॉन्कॅटिनेशन करू शकता. ओके, सो हे रिलेशनल ऑपरेटर पण तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. ओके, नाउ स्ट्रिंगचे अजून फंक्शन्स बघा काय काय आहेत. सो लाईक द strlen फंक्शन, हियर लेंथ फंक्शन अँड साइज फंक्शन इज ऑल्सो देअर. ओके, सो सी आउट लेंथ ऑफ स्ट्रिंग 1 इक्वल टू सपोज S1 डॉट size. S1 ने size function कॉल करायचं. ओके, सो size function is same like a strlen function. So S1 is an object of a string class. Okay, so you can call the function size using the S1. तुम्हाला आता आपल्या प्रोग्राम मध्ये S1, S2, S3 these 3 स्ट्रिंग आहेत. तुम्हाला ज्याची साइज रिक्वायर्ड आहे, नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग, त्यांनी तुम्ही साइज फंक्शन काय करायचं, कॉल करायचं. ओके, नाउ सी आउट लेंथ ऑफ string 2 equal to, okay,
साईज फंक्शन आहे तसंच लेंथ पण आहे. सो साईज आणि लेंथ या दोन्ही फंक्शनचा एकच यूज आहे बघा. ठीक आहे. सो S1 साईज फंक्शननी पण आता तुम्ही S1 नी साईज फंक्शन कॉल केले, सो S1 मध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर आहे ते डिस्प्ले होईल आणि लेंथ फंक्शन S2 नी कॉल केले, सो S2 मध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर आहे ते डिस्प्ले होईल. दोघांचा यूज एकच आहे. कोणतं पण फंक्शन तुम्ही यूज करा. साईज लेंथ दोन्ही पण चालतंय. ओके. नाव बघा आता सेव्ह करते. एंटर स्ट्रिंग 1. बघा पहिल्या स्ट्रिंगची लेंथ 6 बघा 1 2 3 4 5 6, दुसऱ्याची 5 1 2 3 4 5 आणि याची 11 बिकॉज स्ट्रिंग 3 काय झालं दोघांचं कॉम्बिनेशन, सो 11 आलं लक्षात. सो बोथ दी फंक्शनचा एकच यूज आहे. सो str च्या ऐवजी जेव्हा तुम्ही स्ट्रिंग क्लास की म्हणजे कॅरेक्टर अरे ऐवजी स्ट्रिंगने जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट स्ट्रिंगची व्हॅल्यू घेता तेव्हा तुम्ही हे फंक्शन यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता सपोज मला स्ट्रिंग 3 मधलं पर्टिक्युलर पोझिशनचं कॅरेक्टर रिक्वायर्ड आहे. सो कॅरेक्टर ऍट 5th पोझिशन इन स्ट्रिंग 3 इक्वल टू बघा तर कोणतं फंक्शन आहे ऍट फंक्शन. सो S3 कोणत्या स्ट्रिंग मधलं S3 मधलं मला 5th पोझिशनचं कॅरेक्टर रिक्वायर्ड आहे तर मी यूज काय करणार ऍट फंक्शन. काय यूज करणार ऍट फंक्शन. सो S3 नी ऍट फंक्शन कॉल केलेलं आहे. सो S3 स्ट्रिंग मधलं 5th इंडेक्सचं जे कॅरेक्टर आहे ते काय होईल डिस्प्ले होईल. ओके. आता बघा ह्याला रन करून दाखवते. बघा पोझिशनचं कॅरेक्टर ऍट 5th पोझिशन इन S3. ओके थोडं आपलं चुकलंय. ठीक आहे आता येईल. मग आता ही स्ट्रिंग 1 ही स्ट्रिंग 2 स्ट्रिंग 3 काय झाली ही झाली. आता हे बाकी सगळं तुम्हाला एक्सप्लेन केले. नाव आपण स्ट्रिंग 3 मधलं आपल्याला 5th कॅरेक्टर पाहिजे. सो 5th कॅरेक्टर बघा ही स्ट्रिंग 3 आहे. सो 0 पोझिशनचं हे 1 पोझिशनचं हे 2 हे 3 हे 4 आणि हे 5th पोझिशनचं बिकॉज इंडेक्स 0 पासून सुरू होते. सो 5th इंडेक्सला काय आहे C आहे. सो C काय झाला डिस्प्ले झाला. आलं लक्षात. सो हे आहे तुमचं 5th पोझिशनचं कॅरेक्टर. ओके. त्याच्यानंतर क्लिअर फंक्शन. क्लिअर फंक्शन काय करतं पर्टिक्युलर स्ट्रिंग मधली जी व्हॅल्यू आहे ती काय करतं डिलीट करून टाकतं. ओके. सो मी S3 डॉट क्लिअर जर केलं आणि आता जर मी सी आउट केलं स्ट्रिंग 3 काय डिस्प्ले होईल बघा S3 नी मी क्लिअर कॉल केले. ओके. S2 S1 नी नाही. सो त्याच्या व्हॅल्यू मध्ये काही फरक पडणार नाही. बघा आता हे 5th पोझिशनचं कॅरेक्टर आलं. आता स्ट्रिंग 3 बघा इथे तर बरोबर डिस्प्ले झाली. त्याच्यानंतर 5th पोझिशनचं कॅरेक्टर पण आलं पण इथे स्ट्रिंग 3 डिस्प्ले झाली का नाही झाली बिकॉज मी काय केलं स्ट्रिंग 3 S3 नी काय केलं क्लिअर फंक्शन कॉल केलं. सो S3 मध्ये जे कंटेंट्स आहेत ते सगळे काय होतात रिमूव्ह होतात क्लिअर होतात. ओके. सो आता S3 मध्ये काही व्हॅल्यू नाही. सो ह्याच्यानंतर मी S3 वरती काही ऑपरेशन करू शकत नाही अनलेस परत मी S3 मध्ये कोणती तरी व्हॅल्यू जोपर्यंत स्टोअर करत नाही तोपर्यंत. आलं का लक्षात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं क्लिअर फंक्शन. नाउ नेक्स्ट बघा आता सपोज सी आउट आपण काय करूयात S3 मध्ये एक व्हॅल्यू टाकून घेऊयात थोडीशी किंवा एक दुसरा प्रोग्राम घेते.
आता एवढे सगळे फंक्शन्स तुम्हाला कळाले. साईज, लेंथ, ऍट फंक्शन डायरेक्टली प्लस नी काय होतं लेस दॅन, ग्रेटर दॅन. ओके, ते फक्त कशामुळे जो आपण काय घेतलेला आहे कॅरेक्टर ॲरे ऐवजी डायरेक्टली स्ट्रिंग घेतले. कॅरेक्टर ॲरे वरती ते फंक्शन वर्क होत नाही. कॅरेक्टर ॲरे वरती str len, str cmp, str rev, देन str cpy आणि str cat एवढेच फंक्शन फक्त वर्क होतात आणि हे बाकी सगळे स्ट्रिंग वरती. ओके, नाव आता आपण एक स्ट्रिंग 1 घेतलेली आहे. नाव आता आपण एक दुसरे फंक्शन करूयात. पहिल्यांदा इथे स्ट्रिंग 1 डिस्प्ले करू. ओके, नाव आता एक फंक्शन आहे सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग मीन्स व्हॉट, जी तुमची होल स्ट्रिंग आहे त्यातलं काही पार्ट ऑफ अ स्ट्रिंग. सो ती डिस्प्ले करण्यासाठी सपोज सब str फंक्शन मी घेतलं. सबस्ट्रिंग फंक्शन जी तुमची जी होल स्ट्रिंग आहे त्यातली स्ट्रिंग डिस्प्ले करण्यासाठी. ओके, सो s1 मधली मला सबस्ट्रिंग फंक्शन पाहिजे. ओके, सो मी s1 आणि इथे काय पास केलं बघा. सपोज आता मी इथे पास केलं ओनली 2. ओके, तर सबस्ट्रिंग फंक्शन काय करतं की s1 नी तुम्ही सब str फंक्शन कॉल केले ना. सो s1 मध्ये जी स्ट्रिंग आहे तर सेकंड इंडेक्स पासून लास्ट पर्यंतची ऑल दी स्ट्रिंग काय करणार डिस्प्ले करणार. आता फॉर एक्झाम्पल आता बघा, ह्याला एकदा रन करते मी. आपण 2 इंडेक्स पास केलेले आहे हा, लक्षात ठेवा. सेकंड इंडेक्स थोडीशी मोठी स्ट्रिंग घेऊ म्हणजे प्रॉपर कळेल. ओके, आता बघा ही पूर्ण स्ट्रिंग डिस्प्ले झाली. आता सबस्ट्रिंग म्हणजे काय, सबस्ट्रिंग s1 मधली सबस्ट्रिंग पाहिजे आपल्याला फ्रॉम द सेकंड इंडेक्स. सो सेकंड इंडेक्स काय, 0th इंडेक्सला a, फर्स्ट इंडेक्सला 1, b आणि सेकंड इंडेक्सला c. सो c पासून पूर्ण ऍट द एंड पर्यंतची स्ट्रिंग काय झाली डिस्प्ले झाली. सो होल स्ट्रिंग मधला काही पार्ट आपण काय करतो डिस्प्ले करतो. ओके, नाव आता इथे बघा पुढे अजून एक सबस्ट्रिंगचा सिंटॅक्स आहे. s1 मधलीच मला आता सबस्ट्रिंग पाहिजे. ओके, 4th इंडेक्स पासून मी 2 पॅरामीटर दिल्यात. एकच जर दिलं तर त्या इंडेक्स पासून एंड पर्यंतची ऑल स्ट्रिंग. आता इथे काय होणार, 4th इंडेक्स आणि त्याच्या पुढे पुढची 4th इंडेक्स पासून कुठपर्यंत +3 कॅरेक्टर. सो 4, 5, 6 एवढे कॅरेक्टर्स काय होणार डिस्प्ले होणार. येते का लक्षात? ठीक आहे. सो फर्स्ट आर्ग्युमेंट काय कशासाठी सबस्ट्रिंगला त्या इंडेक्स पासून तुम्हाला स्टार्ट करायचं आणि सेकंड आर्ग्युमेंट कशासाठी, सो फर्स्ट इंडेक्स पासून फर्स्ट जे तुम्ही पास केलेलं आहे त्यापासून ते त्याच्यामध्ये +3 कॅरेक्टर. सो 4th कॅरेक्टर, 5th आणि 6th कॅरेक्टर. आणि इथे तुम्ही सेकंड आर्ग्युमेंट जर दिलं नाही तर त्या पर्टिक्युलर इंडेक्स पासून एंड पर्यंतच. ओके, जर मी इथे 5 दिलं तर 4th इंडेक्स पासून पुढचे 5. सो 4, 5, 6, 7, 8. सो 4 पासून 8 पर्यंतचे काय होणार डिस्प्ले होणार. आता एकदा रन करून दाखवते. बघा आता सबस्ट्रिंग तर सेकंड पासून लास्ट पर्यंत आली. नाव 4 to 5 दिले आपण. सो 4th इंडेक्स काय आलं बघा, 1, हे 0, हे 1, हे 2, 3, 4 म्हणजे ई पासून. आणि पुढचे इंडेक्स काय दिले, पुढचं आर्ग्युमेंट 5. तो ई पासून 5. सो ई एक म्हणजे 4th इंडेक्सचं कॅरेक्टर, देन 5th इंडेक्सचं, देन 6th इंडेक्सचं, देन 7th इंडेक्सचं आणि 8th इंडेक्सचं. म्हणजे 4th इंडेक्स पासून 5 कॅरेक्टर, 5 कॅरेक्टर, 5 कॅरेक्टर. सो E1, हे 2, हे 3, 4 आणि 5. आलं लक्षात? ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही इथे जर मी आता 7 दिलं तर 4th इंडेक्स पासून 7 कॅरेक्टर अप टू 7th कॅरेक्टर. ओके, सो हे झालं तुमचं सबस्ट्रिंगचे 2 वे. एक तर एकच आर्ग्युमेंट पास केलं तर त्या इंडेक्स पासून एंड पर्यंतची पूर्ण सबस्ट्रिंग रिटर्न होणार आणि इथे काय त्या पर्टिक्युलर इंडेक्स पासून पुढचे जेवढे आहेत तेवढे कॅरेक्टर्स काय होईल डिस्प्ले होईल. ओके, सो हे झालं तुमचं सबस्ट्रिंग फंक्शन. ठीक आहे. नाव अपेंड फंक्शन. आता बघा सी आउट काय केलं, s1 डॉट अपेंड स्ट्रिंग आफ्टर अपेंडिंग. तो s1 ला अपेंड केलं मी हाय.
ओके, आता बघा पहिल्यांदा तुम्हाला रन करून दाखवते. ही माझी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग 1 ती डिस्प्ले झाली. ओके, हे सब स्ट्रिंग 2 झाली. ओके, नाव स्ट्रिंग आफ्टर अपेंडिंग. सो S1 नी मी काय केलं, अपेंड फंक्शन कॉल केलं. सो S1 मध्ये जी व्हॅल्यू आहे ती त्याला अटॅच होणार तुम्ही जी ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू पाठवली आहे ती. ओके, सो S1 ची व्हॅल्यू काय, हॅलो हाऊ आर यू मी टाकलेलं आणि त्याला पुढे काय आलं, हाय अटॅच झालं आणि ती व्हॅल्यू काय झाली, डिस्प्ले झाली. आलं का लक्षात? सो दिस इज अ व्हॅल्यू आफ्टर द अपेंडिंग. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, तर हे झाले तुमचे काही स्ट्रिंगचे फंक्शन. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जे अजून काही एक्स्ट्रा फंक्शन्स आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, आणि प्लस तुम्हाला एक पॉइंट आहे की स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन विदाउट म्हणजे आता तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट करायची विदाउट युजिंग strlen फंक्शन त्याच्यानंतर स्ट्रिंग कंपेअर करायच्या टू विदाउट युजिंग strcmp फंक्शन, म्हणजे डायरेक्टली तुमचा युजर डिफाईन काहीतरी कोड यूज करायचा. ओके, सो युजर डिफाईन आपण फंक्शन क्रिएट करू, जे आपण कोणते फंक्शन्स बघितले, strlen, cat, cpy, cmp आणि strrv. तो या 5 जे फंक्शन्स बघितले त्याचे प्रोग्राम आपण म्हणजे आपल्याला स्ट्रिंग रिव्हर्स करायचे बट विदाउट युजिंग strrv फंक्शन. सो वी हॅव टू यूज अवर ओन लॉजिक. ओके, सो ह्याचे काही रिमेनिंग जर काही फंक्शन्स असतील एक्स्ट्रा ते मी चेक करते, ते घेते आणि देन तुमचे ते 5 फंक्शन्स घेतले की आपल्या स्ट्रिंगचा जो पॉइंट आहे तो कम्प्लीट होईल. ओके.